मोनिका एकदा बाळाला घेऊन घरी आली की बाहेर अंगणात आपण एक मस्तपैकी शेकोटीचा कार्यक्रम करूया. माझ्या मनातलं बोलला नाण्या तू. विजय गेलाय गावाला, तू येईल मधूला घेऊन. हो या बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. नको राहू दे. बसा बसा तुम्ही. बस. मला थोडं बोलायचं होतं. बोला ना. काय हो, काय झालं? नाही अलके, अगं ते कोणाची तक्रार घेऊन इथे आलेले नाहीयेत. त्यांना महत्वाचं असं बोलायचंय. आम्ही आता मनूला घेऊन घरी जायचं म्हणतोय. का ते? नाही म्हणजे मोनिकाला भेटून झालं, बाळाला सुद्धा पाहून झालं. मग आता झालं म्हणजे आम्ही तुमचे कोणीच नाही. अहो नाही नाही तसं नाही, पण बरं दिसत नाही ना. काय बरं दिसत नाही? हे असं नातीच्या सासरी राहणं. कोणाला बरं दिसत नाही? हे बघा, लोकांना काय वाटत असेल ना तर ते गेले तेल लावत. त्यांचा विचार करायचा नाही. नाही नाही, तुम्हाला जर आमच्याकडे बरं वाटत नसेल तर ते का वाटत नाही हे मला सांगायचं. तिथे जाऊन काय करणार आहात तुम्ही? अहो तुम्ही कशाला एवढा संकोच करताय? असे परक्यासारखे नका वागू. ज्या दिवशी मोनिका या घरात लग्न करून आली ना, त्याच दिवशी तुम्ही या घरचे आणि आम्ही तुमच्या घरचे झालो. मग आता कशाला वेगळा प्लॅन करताय? तुम्ही दोघही इथून कुठेही जाणार नाही, लक्षात आलं? आता माई बोलली म्हणजे प्रश्न संपला. तुम्हाला आपल्या घरी का नाही घेऊन जाते? बघ मोनिका, तुझ्यात अशक्तपणा आहे अजून. तू वीक आहेस. आणि घरी घेऊन गेलो आणि सगळ्यांसमोर तुला चक्कर आली तर सगळे टेन्शन मध्ये येतील, नाही का? तू स्ट्रॉंग बनायला हवं. हे सूप घे. सावकाश सावकाश सावकाश. सावकाश. हे पाणी घे. गुड. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.